विधान परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिलाय। त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार शरद पवार यांचं म्हणणं ऐकल्याचं दिसत नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडचे शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय। परिणामी शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ यांना विचारलं असता त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला। तसंच उद्धव ठाकरे यांनी खासदार शरद पवार यांनी केलेली सूचना मान्य केल्याचं दिसत नाही असा टोला लगावला। विधानसभेच्या निवडणुकीत तोंडावर सगळे पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे। त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार। आता निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील। आता कोणतरी पराभव महायुतीचे सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना, ते सांगायला पाहिजे। तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही, परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंनी ऐकलेलं दिसत नाही। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं विशाळगडावर रविवारी महाआरती होणार आहे। यासंबंधी नामदार मुश्रीफ यांना विचारलं असता विशाळगडावरील त्या वादग्रस्त जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे आणि या प्रकरणी प्रशासनानं विशेष लक्ष घालावं अशी सूचना केल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। मी जिल्हाधिकारी आता याबद्दल माहिती घेतली। जिल्हाधिकारी म्हणले की ही पुरातत्व खात्याच्या नावावर ही जागा आहे आणि न्यायालयाचं काहीतरी स्थगिती आहे। आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती EGPने आमच्या ॲडव्होकेट जनरलने केलेली आहे, पुरातत्व खात्याने केलेली आहे। मला वाटतं लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल। कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांची समस्या 8 दिवसात दूर होईल, त्यासाठी महापालिका प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।